नमस्कार मंडळी. चला तर आज आपण दिवाळीच्या फराळातलाच हा एक पदार्थ खुसखुशीत शंकरपाळे, भरपूर लेयर, भरपूर पदर सुटणारे कसे बनवायचे. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून असं तर तुमच्या मनाला म्हणणारच आहात की अरे बापरे, आपण हे सर्व साहित्य यामध्ये घालत होतो, फक्त पद्धत चुकीची होती. कारण योग्य पद्धतीने जर साहित्य वापरलं तर तुमचंसुद्धा तुम्ही वापरता त्याच साहित्यामध्ये शंकरपाळे अगदी भरपूर पदर सुटणारे तयार होतील, खुसखुशीत आणि दात नसणाऱ्या व्यक्तीला देखील खाता येतील असे आपले शंकरपाळे इथे तयार होतात. एक हाताने मोबाईल पकडून शंकरपाळा तोडायचा म्हणजे इकडचा बॅलन्स बिघडत होता. त्यामुळे इकडे शंकरपाळा तोडायला जड जात होतं. पण अगदी खुसखुशीत शंकरपाळे इथे तयार होणार आहेत. तर आता व्हिडिओला वाट कसली बघतायत? चला आता व्हिडिओ सुरू करूया. तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मैदा घेतलेला आहे अर्धा किलो. अर्धा किलोचं प्रमाण तुम्हाला सांगते. तर मेजरमेंटसाठी एक वाटी घेतलेली आहे. मीडियम साईजची जी वाटी असते आपल्या घरामध्ये ती. आणि दुसरं जे मेजरमेंट आहे तो ग्लास घेतलेला आहे. मला वाटतं माझ्या बहिणींसाठी तरी हे मेजरमेंट ठीक आहे. कारण तुम्ही वजनी प्रमाणात आपण घरात काही वजन काटा वापरत नाही कंटिन्यू किंवा सगळ्याच गृहिणींकडे नसतात. त्यामुळे असणाऱ्या वस्तू सगळ्या गृहिणींकडे असणाऱ्या वस्तूमध्येच मी तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवणार आहे. तर आता इथे अर्ध्या किलोसाठी अर्धा ग्लास घ्यायचा हे सांगायचं राहून गेलं. 1 किलोसाठी 1 ग्लास आपल्याला प्रत्येकी मेजरमेंट घ्यायचं आहे ग्लासाने. तर तुमच्या लक्षात येऊनच जाईल. तर इथे कढईमध्ये सर्वात पहिले 1 वाटी साखर घ्यायची आहे. आता हे वाटीचं प्रमाण अर्ध्या किलोसाठी 1 किलो असल्यास 2 वाट्या साखर घ्यायची आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं आपल्याला तूप घ्यायचं आहे. अर्धी वाटी घेतली तरी देखील चालू शकेल कमी असल्यास. त्यानंतर 1 वाटी दूध घालायचं आहे. हे तिन्ही पदार्थ इक्वलसुद्धा घालतात, पण तुपाचं प्रमाण कमी असावं म्हणजे लाटतानाही आपल्याला व्यवस्थित शंकरपाळे लाटून घेता येतात. आता हे सर्व आपल्याला जे आहे ते गॅसवर ठेवून यामधली साखर विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू. पूर्ण साखर विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. इथे पूर्ण साखर जी आहे ते आपल्याला विरघळून घ्यायची आहे. साखर चेक करून घ्या विरघळली आहे का. तर तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच प्रकारे तुम्हाला देखील बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आणखीन साखर आहे. तर आता इथे आपली जी साखर आहे ते पूर्ण आपण विरघळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपलं दूध, तूप आणि साखर व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे. दूध थोडंसं फुटल्यासारखं होतं, त्यामुळे घाबरायचं नाही. तुपामुळे तसं होतं, पण खूप छान होतात अशा प्रकारे शंकरपाळे. तर इथे एका ताटामध्ये आपण हा मैदा जो आहे तो अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर तुम्हाला मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असते, कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर असेल तर त्या पदार्थाची चव दुप्पट होते. त्याचप्रकारे आपण इथे सुद्धा चवीला मीठ घालून घेतलं. वरतून आपल्याला बनवून घेतलेलं जे हे काही सारण आहे हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर आता हे सुरुवातीला आपल्याला सगळं घालायचं नाही. तर पहा आपण इथे थोडंसं बाकी ठेवणार आहोत, कारण आपल्याला याच पिठाचा अंदाज घ्यायचा आहे. प्रमाण अगदी अचूक आहे, आपल्याला तेवढं लागणारच आहे. पण काय असतं, कधी-कधी भांडं कमी जास्त झालं तर तुमचं भांडं कधीतरी जास्त मोठं झालं प्रमाणापेक्षा, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला ॲडजस्टमेंट करू शकता. आपल्याला हे सारण जे आहे ते एकसारखं घेतल्यानंतर यामधलं उरल्यामुळे काहीच आपल्या शंकरपाळ्यावर परिणाम होत नाही. कारण जेवढं त्याला लागतं तेवढं आपण त्यामध्ये वापरलेलं असतं. त्यामुळे गोडीला, लेयरला एकसारखे शंकरपाळे तुमचेसुद्धा तयार होतील. राहिलेलं जे आपलं दुधाचं मिश्रण होतं ते यामध्ये आपण घालून घेतलेला आहे तो पाक. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं थंड झालं की आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत थोडंसं गरम आहे तोपर्यंत शंकरपाळ्याचं पीठ व्यवस्थित मळलं जातं. त्यामुळे तुम्हाला ह्या स्टेजला शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते चांगलं मळू घ्यायचं आहे. थोडंसं जोर लावून मळा, कारण सुरुवातीलाच मळल्या जातं, नंतर ते मळल्या जात नाही. कारण जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जातं. तर आता हे पीठ जे आहे ते मी मळून घेते. तर पाहू शकता तुम्ही आपले लेयर बाय लेयर शंकरपाळे तयार होण्यासाठी इथे आपला पिठाचा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. यातलाच आता एक गोळा तोडून घ्यायचा. तर लेयर येण्यासाठी पहा आपलं पीठ किती सुंदर असं तयार झालेलं आहे.
आता याचा उंडासुद्धा तयार करत असताना सगळ्या फोल्ड बाजू आतमध्ये घालून याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे असा उंडा तयार करून घेतला की पोळपाटावरती अगदी सहज लाटता येतो. थोडंसं लाटायला साईडला चिरा पडतील, तर साईड आपण नंतर कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याला साईडने कट करून घ्यायचं आहे. एकसारखी अर्धा इंचावरती आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. खूप पातळ लाटायची नाही, नाहीतर तुमच्या शंकरपाळ्याला भरपूर लेयर पडणार नाहीत. भरपूर लेयरचे शंकरपाळे होण्यासाठी अर्धा इंच जाडीचा आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. आपण सारखी पोळी इथे कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला चौकोनी बॉक्समध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा शेप देऊ शकता. तर आपल्याला अशा प्रकारे इथं चौकोनी बॉक्समध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला जेवढ्या साईजचे शंकरपाळे कट करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. जाडी असल्यामुळे थोडंसं कट करायला प्रॉब्लेम येतो. चाकू जर मोठ्या साईजचा असेल तर अगदी झटपट होतं. तर पहा, मस्त असे हे शंकरपाळे तयार होणार आहेत. लगेच सांगतं पहा मधले लेयर कसे वडत आहेत. तर अशा प्रकारे आपले इथे शंकरपाळे मस्त तयार होणार आहेत. ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहितले आणि शेवटसुद्धा पाहणार आहात. तर तुम्हाला आता असं वाटतच असेल तुमच्या स्वतःच्या मनाशी की अरे, आपण ह्या दिवाळीच्या फराळात तर हे सगळं साहित्य आपण आपल्या शंकरपाळ्यात घातलं तरी आपली शंकरपाळी अजिबात लेयर किंवा खुसखुशीत झाली नाही. तर पहा, इथे आपण यामध्ये काहीच दुसरं वापरलं नाही. जे तुम्ही वापरलं किंवा ज्यांनी नसेल वापरत त्यांनी अशाच पद्धतीने आता इथून पुढे शंकरपाळे बनवा. फराळामध्ये काय चांगलं तर तुमचे शंकरपाळे याची स्तुती होईल. आणि फराळामध्ये सगळेच पदार्थ माझे खूप छान असतात. त्यामुळे तुम्हाला जर पाहण्यास उत्सुक असाल तर मला कमेंट करा. राहिलेले पदार्थसुद्धा मी चॅनलवरती अपलोड करेन. तर इथे पहा, अशा पद्धतीने हलवायचं आहे. सुरुवातीला जास्त झाऱ्या लावायचा नाही, नाहीतर तुमचे शंकरपाळे वितळू शकतात, विरघळू शकतात तेलामध्ये. तर सुरुवातीला आपल्याला हलवून लो फ्लेमवरतीच शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. त्याने काय होतं की लेयर छान येतात आपल्या शंकरपाळ्यांना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे. तर इथे आपले शंकरपाळे तळून तयार आहेत. सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर म्हणजे व्यवस्थित नसतं, त्यामुळे जास्त पदर सुटत नाहीत. पण दुसऱ्या याला खूप छान असे पदर सुटतात. तर इथे आपले हे शंकरपाळे जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण आता बाकीसुद्धा शंकरपाळे जे आहे ते बनवून तळून घेणार आहोत. सेम प्रोसेसने तळायचे आहे कमी गॅसवरती. तर इथे हे सुरुवातीचे आहेत. तर सुरुवातीच्याला एवढे पदर सुटले नाही, पण आता नंतरच्याला तुम्हाला दाखवते. दुसऱ्या घाण्याला आपले भरपूर सारे पदर सुटणारे शंकरपाळे इथे तयार झालेले आहेत. अगदी बिस्किटासारखे आणि जिभेवर ठेवता विरघळणारी शंकरपाळी, भरपूर लेअरवाली शंकरपाळी तयार झालेली आहेत. तर पहा, जबरदस्त. आता हा लास्टचा तुम्हाला सुद्धा लास्टचे सुद्धा शंकरपाळे दाखवते. सुरुवात ते शेवटमध्ये किती फरक पडलेला आहे. इथे तर भरपूर सारे पदर सुटलेले आहेत. तर आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण हे पदार्थ कौतुक करून घेण्यासाठी असतात. आणि जर हा पदार्थ फसला तर मनाला लावून घेणाऱ्या आपण बायका आता इथून पुढे तुम्हाला मनाला लावून घ्यायची अजिबात गरज नाही. अशाच प्रकारे RK's रेसिपी चॅनलवर त्या रेसिपीज करून तुम्ही फराळ बनवा. तुमचंसुद्धा फराळात स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.